समोर आलंय निसर्गाचं प्रचंड नुकसान केलं, त्यामुळे आता कर्माची फळं भोगा, शेतकऱ्यांना उद्देशून हे वक्तव्य. खरं तर पाशा पटेल यांच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत आश्चर्यजनक आहे. कारण मी स्वतः आणि पाशा पटेल हे शरद जोशींच्या विद्यापीठातले विद्यार्थी आहोत. शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःचीच 25 वर्षापूर्वीची भाषणं आठवून बघावीत आणि मग ते बरोबर का हे बरोबर एकदा आतल्या आवाजाला विचारावं. त्यांचा आतला आवाज त्यांना साथ देत नाही, म्हणून तर ते आकांडतांडव करायला लागलेले आहेत. शरद जोशींनी काय शिकवलं पाशा पटेलना, त्यांनी जरा उजळणी करून बघावं. शरद जोशी सांगायचे की शेतकऱ्याला कुणाच्या दयेची गरज नाही, कुणाच्या भिकेची गरज नाही, पण शेतकऱ्यांना दारिद्र्यात खितपत राहावं म्हणून शेतकऱ्याच्या उरावर सरकार बसलेलं आहे, ते उठलं पाहिजे. शेतकरी समर्थ आहे स्वतःचे प्रश्न सोडवायला. आज स्थिती काय आहे? आज शेतकऱ्याला चारी बाजूनं बंदिस्त करून ठेवलेलं आहे. बाजारपेठ शेतकऱ्याच्या मर्जीवर नाही चालत, तर सरकारच्या इशाऱ्यावर चालते. जेव्हा भाव वाढतात तेव्हा सरकार निर्यातीवर बंदी घालतं, आयात करतं, निर्यात शुल्क वाढवतं आणि अशा प्रकारच्या माकड चेष्टा करून शेतकऱ्याला बाजारातला भाव मिळून देत नाही. आणि जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, भाव पडतात, तेव्हा सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतं आणि त्यामुळं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची क्षमता शेतकऱ्यांच्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करण्याचा हकदार आहे. एवढी साधी गोष्ट जर पाशा पटेलांना कळत नसेल तर त्यांनी, मला असं वाटतं की शेतकरी चळवळीमध्ये जे दिवस घालवले ते वाया घालवले. आता पाशा पटेलांच्यातला शेतकरी संपला असं वाटतं? त्यांच्यामधला कार्यकर्ता जो होता त्या कार्यकर्त्यालाच त्यांनी विचारावं की भूमिका आपली कुठली बरोबर आहे. कृषी मूल्य आयोगाचे राज्याचे ते प्रमुख आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपणच केलेलं वक्तव्य योग्य आहे का नाही? वैश्विक तापमान वाढीमुळे संकट आलंय काय, तर 100% आलेलं आहे. पण वैश्विक तापमान वाढीला शेतकरी जबाबदार आहे का, तर अजिबात नाही. निसर्गाचे लचके ज्यांनी तोडले ते नामानिराळे झाले. मग निसर्गाचा कोप एकट्या शेतकऱ्यानंच का सहन करावा? एवढी साधी गोष्ट आहे. समाज म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे आणि समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकारनं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय ते भरून देणं ही सरकारची जबाबदारी आहे.